मोठी बातमी सध्या समोर येते। देवदर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्यांची पादत्राणे मोफत सांभाळण्याचं काम येवल्यातील धडपड मंच या सामाजिक संस्थेतर्फे येवला शहरात असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा माता नवरात्रोत्सवात सुरू आहे। ही सेवा गेल्या 39 वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे। नवरात्रात 10 दिवस रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही सेवा मोफत केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवल्याचे ग्रामदैवत जगदंबा माताच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून विविध ठिकाणी असे धार्मिक कार्यक्रम होत आहे। मात्र आपण बघितलं तर धडपड मंचाच्या वतीने गेल्या 39 वर्षापासून मोफत चरण सेवा आलेल्या भाविकांना देण्यात येते। आपण बघितलं त्या ठिकाणी जे भाविक येतात त्यांना दर्शनाकरता जी चपला असतात, बुटा असतात ते हरू नये याकरता या धडपड मंचाच्या वतीने मोफत चरण सेवा देण्यात येते। आपल्यासोबत तेच शिक्षक, काय सांगाल सर की मोफत चरण सेवा देण्यात कसं काय समाधान? मानसिक समाधान म्हणजे की इथे आलेल्या भाविकांना आपले बूट चपला कुठे ठेवा मोठा प्रश्न पडतो आणि दर्शन करून आल्यानंतर जर त्याचे चप्पल सापडले नाही तर त्याला फार वाईट वाटतं आणि चप्पल गेल्यानंतर ती ताबडतोब त्याला 200, 250, 300 रुपयाला ती घ्यावीच लागते। इतर वस्तू ठीक आहे आपण पुढच्या वर्षी घेऊ, पण चप्पल बूट त्याला ताबडतोब घ्यावं लागते। हा निष्कारण त्याला भुर्दंड पडतो। हा भुर्दंड त्याला पडू नाही, निर्धास्तपणे देवीचं दर्शन घेता यावं म्हणून आम्ही हे 9 दिवस 10 दिवस ही सेवा उपलब्ध करून दिली आहे। धडपड मंचातर्फे गेल्या 39 वर्षापासून ही सेवा चालू आहे। कुठलंही आम्ही याच्यात पैसे न घेता हे आम्ही एक सेवा देत आहोत। यात एक मानसिक समाधान, आनंद मिळतो। आपण हे समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून आम्ही करीत याकरता अनेक तरुणांचं सहकार्य लाभतं। मी एकटाच करतो असं नाही। या तरुणाने धन्यवाद आणि नवरात्र व दसऱ्याच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण बघितलं तर धडपड मंचाच्या वतीने अविरतपणे 39 वर्षापासून मोफत या चरण सेवा आलेल्या भाविकांकरता उपलब्ध करून दिल्या आहेत। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।